नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे मुंजा. मध्यरात्र झाली होती. सगळं गाव चिडीचीप झोपलं होतं. दूर कुठेतरी कुत्रे भुंकण्याचा आवाज पारूच्या कानावर येऊ लागला. अलगदपणे पावलं टाकत पारू भानुबाईच्या घराजवळ पोहोचली. एकदा तिने मागे वळून बघितलं. जवळपास कोणी नाही याची खात्री केली आणि दाराची कडी वाजवली. भानुबाईने लगेच दरवाजा उघडला. जणू ती पारूबाईची वाटच पाहत होती. या पारूबाई. पारूबाई आत येताच दरवाजा बंद करत भानुबाईने विचारलं, तुम्हाला येताना कोणी बघितलं तर नाही ना? पारूबाई नकारार्थी मान हलवत म्हणाली, नाही. बरं झालं. असं म्हणत भानुबाईने एका लाल कपड्यात गुंडाळलेला एक ग्रंथ बाहेर काढला. ग्रंथ खूप जुना दिसत होता. बरीच पाने फाटली होती. काही पाने हळदी कुंकवाच्या रंगानं रंगीत झाली होती. भानुबाईने तो ग्रंथ डोक्याला लावला. नंतर डोळे बंद केले आणि मंत्र पुटपुटायला लागली. भानुबाईचं बघून पारूबाईने सुद्धा डोळे बंद केले. थोड्या वेळात भानुबाईने डोळे उघडले. ग्रंथ बाजूला ठेवला. एका पाण्याच्या ग्लासमध्ये मीठ हळद टाकली आणि नंतर लिंबू पिळलं. पारूबाईने विचारलं, काही कळलं का? भानुबाई म्हणाली, करणी केली काशावर म्हणून त्याचं लग्न होईन. हे ऐकताच पारूबाई रागात म्हणाली, मुडदा बसवला माया लेकरावर करणी करणाराचा. नाव सांगा मला. भानुबाई त्याचं उलटा टांगून नाही भोकडासारखा सोडला तर पारू नाव नाही सांगणार. भानुबाई पारूबाईला शांत करत म्हणाली, बाहेरचं नाही, तुमच्या घरातलंच आहे. घरातलं? आश्चर्यचकित नजरेनं पारूबाई बघत म्हणाली, पण कोण? भानुबाई हळू आवाजात म्हणाली, तुमचा चुलत सासरा लागलाय तुमच्या लेकाला. मी असं ऐकलंय की 70 वर्षापूर्वी तुमच्या चुलत सासऱ्याचा एका पोरीवर लय जीव होता. त्याची त्या पोरीसोबत लग्न करायची इच्छा होती, पण त्या पोरीनं लग्न करायला नकार दिला. हे तुमच्या चुलत सासऱ्याला सहन नाही झालं आणि त्यांनी गळफास घेतला. पारूबाई, लग्नाची पोरं लग्न न करता मेली तर मुंजाहून पिपळाच्या झाडावर राहतात. हे सगळं ऐकून पारूबाईच्या रागाचं रूपांतर भीतीत झालं. पदराने घाम पुसत पारूबाई म्हणाली, आता यावर काय उपाय? भानुबाई एका लाल कापडात 5 खिळे ठेवत म्हणाली, हागणदारीला जे पिपळाचं झाड आहे त्याच्यावर तुमचा चुलत सासरा मुंजाहून बसला आहे. पुढच्या अमावस्याला त्या पिपळाच्या झाडात काशाला हे 5 खिळे ठोकायला सांगा. भानुबाई जवळ असलेला ग्लास पारूला देत म्हणाली, खिळे ठोकले की हे मंतरलेलं पाणी त्या खिळ्यावर वतायचं. हे केलं की तुमच्या चुलत सासऱ्याची आत्मा कायमची मुक्त होईल. पारूबाई 5 खिळे आणि मंतरलेलं पाणी घेते. जायला निघते तेव्हा भानुबाई म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा पारूबाई, मी आज जो विधी सांगितलाय तो जर अपूर्ण राहिला तर लई मोठं संकट येईल. पारूबाई घाबरल्या स्वरात म्हणाली, कसलं संकट? भानुबाई धीर गंभीर आवाजात म्हणाली, विधी अपूर्ण राहिला तर मुंजा पिपळावरून तुमच्या लेकासोबत तुमच्या घरी येईल. हे ऐकताच पारूच्या चेहऱ्यावर भीती झळकते. ज्या दिवशी अमावस्येची रात्र असते त्या दिवशी सायंकाळी काशा, त्याची आई पारू, वडील शिरपा आणि आजोबा वामन एका ठिकाणी बसलेले आहेत. सगळे प्रश्नार्थक नजरेने पारूकडे बघत आहेत. तेव्हा काशाचे आजोबा पारूला विचारतात, अरे पारू, कशाला बोललो सांगशील का? अगं प्रेशर आलंय, जरा पाहुणे वाट लावून येतो. काशाची आई प्रश्नार्थक नजरेने आजोबाकडे बघत म्हणाली, कसलं प्रेशर आणि कोणते पाहुणे वाट लावता ह्या टायमाला? काशा आजोबावर चिडत म्हणाला, आजोबा कशाला आईला कोड्यात बोलताय? सांगा ना संडासला जायचे म्हणून. बरं ते सोडा रे पारू, तू काय सांगणार आहेस ते सांग बरं लवकर. विषयांतर होणार नाही याची काळजी घेत काशाचे वडील पारूला म्हणाले. पारूने पदराने घाम पुसला, एक कटाक्ष काशावर टाकला आणि नंतर ती म्हणाली, काशाचं लग्न का होत नाही ते कळलंय मला. काशा आश्चर्यचकित नजरेने आईकडे बघत म्हणाला, का होत नाही माझं लग्न? पारू समजवत म्हणाली, आपला काशा चांगला शिकलेला आहे ना, डोळ्याने आणि रंगाने बिभार आहे, बांधलेलं घर आहे, पाण्याखाली जमीन आहे, तरी याचं लग्न जमत नाही. तेव्हा मला शंका आली. मी भानुबाईकडे गेले.
आणि ह्याचा नवस बघितला तर समजलं ह्याला मुंजा लागलाय. हे ऐकताच काशा रागात आईला म्हणाला, आई तुझं डोकं फिरलंय का? उचलली जीभ लावली टाळूला. त्या भानुबाईला बी काही काम नाही आणि तुला कोणी जायला सांगितलं होतं भानुबाईकडे? काशाचे वडील काशाला शांत करत म्हणाले, अरे ती काय म्हणते ते ऐकून तर घे. बरं पारू, हा लागलेला मुंजा सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे? पारू जवळ ठेवलेले 5 खिळे आणि मंतरलेला पाण्याचा ग्लास दाखवत म्हणाली, हागंदारीला जे पिपळाचं झाड आहे ना त्याच झाडावर तो मुंजा आहे आणि तोच लागलाय ह्याला. त्या पिपळाच्या झाडात हे 5 खिळे ठोकायचे आणि हे मंतरलेलं पाणी खिळ्यावर टाकायचं. हे केलं की तो मुंजा कायमचा काशाला सोडेल. आणि हे सगळं कोणी करायचं? काशा आईकडे बघत रागात वैतागलेल्या स्वरात म्हणाला. तेव्हा त्याची आई म्हणाली, तू मुंजा ज्याला लागलाय त्यानंच करायचं असतं हे. आईचं बोलणं ऐकून काशाला राग आला. तो रागात म्हणाला, हे मी नाही करणार, कारण अशा गोष्टीवर माझा विश्वास नाही. काशाची आई पारुबाई काशाला रागात म्हणते, सरळ सरळ सांग, अंधारात जायला तुला भेव वाटते? मी घाबरत नाही. काशा आईच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाला. पारुबाई काशाला चिडवत म्हणाली, तू भीतोस भीतोस भीतोस. काशा काय बोलायला जाणार तेवढ्यात काशाला कट करत काशाचे वडील म्हणाले, काशा जर तू भेट नाहीस तर ये ठोकून खिळे आणि टाक त्या खिळ्यावर मंतरलेलं पाणी. 10 मिनिटं बी लागणार नाहीत. आता मात्र काशाचा नाईलाज झाला. तो रागात खिळे आणि मंतरलेला पाण्याचा ग्लास उचलतो आणि झपाझप पावलं टाकत हागंदारीच्या दिशेने जाऊ लागतो. हागंदारी येताच तो नाकाला रुमाल बांधतो आणि स्वतःशीच पुटपुटतो, अशा हागंदारीत कशाला मरायला राहील मुंजा? असं म्हणत वेगात काशा पिंपळाच्या झाडाच्या दिशेने निघाला. पिंपळाचं झाड दिसताच तो एकाएकी थांबला. त्याने पिंपळाच्या झाडावर एक कटाक्ष टाकला. त्याला असा भास झाला की पिंपळाच्या झाडावरून त्याला कोणीतरी बघत आहे. पण त्याने जेव्हा लक्ष देऊन बघितलं तर त्याला काहीच दिसलं नाही. भास झाल्याची त्याने स्वतःची समजूत काढली आणि तो अलगद पावलं टाकीत झाडाच्या दिशेने जाऊ लागला. पण जसजसा तो पिंपळाच्या झाडाजवळ जात होता तसतसं त्याचं हृदय वेगात धडधडत होतं. पायातील अवसान निघून जात होतं. डोळ्यात भीती दिसत होती. त्याचे हातपाय थरथर कापत होते. नकळत त्याच्या तोंडातून शब्द फुटले, राम 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 राम. देवाचं नाव घेत तो पिंपळाच्या झाडाजवळ गेला. तशी पिंपळाच्या झाडाच्या फांद्यांवर कोणाची तरी चावल त्याला जाणवली. झाडाची फांदी हल्ल्यामुळे त्यानं वर बघितलं तर वर कोणीच नव्हतं. त्याने पाण्याचा ग्लास खाली ठेवला, जवळच पडलेला एक दगड उचलला आणि पॅन्टीच्या खिशातून खिळा काढून देवाचं नाव घेत तो खिळा पिंपळाच्या झाडात ठोकू लागला. त्याला भास होत होता नक्की त्याच्याजवळ कोणतरी उभा आहे. झाडावरून त्याला कोणीतरी बघत आहे. त्याने 2रा, 3रा, 4था खिळा झाडात ठोकला. 5वा खिळा काढून तो झाडात ठोकायला जाणार तेवढ्यात तो खिळा त्याच्या हातून निसटला. त्याने तो खिळा खूप शोधला पण काही सापडला नाही. हिवाळ्याचे दिवस होते. वातावरणात थंड गारवा होता पण तरी देखील काशाला घाम आला होता. खूप शोधून सुद्धा खिळा सापडला नाही. म्हणून त्याने पिंपळाच्या झाडात ठोकलेल्या 4 खिळ्यावरच मंतरलेले ग्लासमधील पाणी ओतलं आणि तो घराच्या दिशेने निघाला. पण घरी परतत असताना त्याला जाणवलं की त्याचं शरीर जड झालं आहे. चालताना त्याला त्रास होत आहे. जणू त्याच्या पाठीवर कोणीतरी बसलं आहे. काशा घरी येतो. बघतो तर आई देवघरासमोर रामनामाचा जप करत बसली आहे. तो समजतो की त्याची आई तो सुखरूप घरी यावं म्हणूनच जप करत आहे. तो आईला आवाज देतो, आई. काशाचे शब्द कानावर पडतात. त्याची आई त्याच्याकडे बघत म्हणाली, आलास? असं म्हणत ती उठली आणि काशाजवळ जाऊन म्हणाली, सगळा विधी व्यवस्थित केलास ना? काही विसरला नाहीस ना? काशाने एका माठातून पाणी घेतलं. पाणी तोंडावर मारत तो म्हणाला, सगळा विधी तू सांगितला तसा केला. हे ऐकून काशाची आई खुश झाली. शेजारीच बिडी फुकत बसलेल्या नवऱ्याला आणि सासऱ्याला म्हणाली, चला विजवा ती बिडी आणि चला गिळायला. काशाने खुटीला लटकवलेल्या टॉवेलने तोंड पुसले. तेव्हा त्याला शर्टच्या खिशात काहीतरी असल्याचं जाणवलं. त्याने खिशात हात घातला तरी एक खिळा होता. हा तोच खिळा होता जो त्याच्या हातातून निसटला होता. आईला जर खिळा दिसला तर आई ओरडेल म्हणून तो परत खिशात खिळा ठेवतो. पण तोपर्यंत त्याच्या आईने खिळा बघितलेला असतो. खिळा बघून त्याच्या आईचे हात पाय थरथर कापू लागतात. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नाहीत. ती डोळे मोठे करून काशाकडे बघत असते. काशा आईजवळ जात म्हणाला, अगं आई, चुकून खिळा
पिंपळाच्या झाडात ठोकायचा विसरलो. त्याची आई काहीच उत्तर देत नाही. ती शून्यात बघत राहते. तेवढ्यात काशाचे वडील आणि आजोबा आत येतात. आजोबा काशाच्या आईला म्हणतात, पारू वाढ पान, लई भूक लागली. पण काशाच्या आईचं लक्ष नाही. ती शून्यात समोर बघत असते. तिला भानुबाईचे शब्द ऐकू येतात, हा विधी जर अपूर्ण राहिला तर पिपळावरचा मुंजा तुमच्या लेकासोबत तुमच्या घरी येईल. काशा आईला आवाज देत असतो, पण आईचं लक्ष नाही म्हणून काशा अलगद आईच्या गालात चापट मारतो. त्याची आई भानावर येत काशाला रागात म्हणाली, मुडदा वसवला काशा, तू हे काय करून ठेवलंयस? हा, एक काम तुला धड करता येत नाही? कोणतंही काम सांगितलं की हागून ठेवतोस? असं म्हणत काशेची आई दार खिडक्या बंद करते आणि म्हणते, म्या काय म्हणते ते नीट लक्ष देऊन ऐका. आज रात्री खिडक्या दारं कोणी उघडायची नाहीत. तेव्हा आजोबा म्हणतात, पारू लघवी आली, संडास आली तर काय करायचं? पारू आजोबाकडे रागात बघत म्हणाली, सगळं घरात करायचं, पण सकाळपर्यंत खिडक्या दारं बंद ठेवायची, समजलं? काशाचे वडील म्हणतात, ठीक आहे पारू, आपण खिडक्या दारं ठेवू बंद, पण का ते तर सांग. काशाची आई म्हणते, काशाने विधी पूर्ण नाही केला, त्यामुळे मुंजाला मुक्ती नाही मिळाली. तो काशाच्या माग माग घरापर्यंत आलाय. तो घरात येऊ नये म्हणून खिडक्या दारं बंद ठेवायचे. काशाच्या आईचं बोलणं ऐकून सगळे घाबरतात. लगबगीनं जेवण करतात आणि झोपायला आपापल्या रूम मध्ये जातात. काशा सुद्धा त्याच्या रूम मध्ये जातो. दरवाजा बंद करून झोपण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही झोप येत नाही. तेव्हा त्याच्या कानावर एक आवाज येतो, काशा, ए काशा, अरे काशा, झोपला का रे? काशाला तो आवाज अनोळखी वाटतो, पण त्या आवाजात खूप आपुलकी असते. काशा अलगदपणे डोळे उघडतो तर समोर मुंजा बसलेला असतो. टपोरे मोठे डोळे, पांढरे दात, हिरवं शरीर, बघताच अंगाचा थरकाप उडवणारी आकृती होती. मुंजाला बघून काशाच्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. तो भीतीने थरथर कापतो. तेव्हा मुंजा पुढे बोलू लागतो, काशा, ओळखलं का रे मला? मी तुपला आजा दगडू पाटील, ओळखलं? काशा नाही म्हणून मान हलवतो. मुंजा म्हणतो, तू कसं ओळखणार? तू खाली यायच्या आधी मी वर गेलो, फाशी घेतली म्या. मुंजा बघतो की काशा खूप घाबरला आहे. तो काशाला म्हणतो, काशा घाबरतो कशाला रे? म्या का तुला खाणार आहे वय? काशा काही बोलायचा प्रयत्न करतो पण बोलू शकत नाही. तेव्हा मुंजा एक चुटकी वाजवतो. चुटकी वाजवताच काशा बोलू लागतो, भूत भूत. मुंजा एक काशाच्या कानसुलात ठेवून देत म्हणतो, गाढवा, आज्याला भूत म्हणतो होय रे? असं म्हणत मुंजा भिंतीवरील एक फोटो फ्रेम दाखवत म्हणतो, हा तुझा आजा वामन, आणि हे आमचे आई बाबा, तुपले आजोबा आणि पंजी, आणि हा मी तुझा चुलत आजा दगडू. असं म्हणून मुंजा परत फोटो फ्रेम भिंतीवर लटकावतो. काशा घाबरत म्हणतो, पण तुम्ही एवढे हिरवे कसे झाले? अरे 70 वर्षापासून त्या हिरव्या झाडावर आहे मी. हिरवा नाही तर पिवळा होणार. काशा म्हणतो, मी तुम्हाला एक विचारू का? मुंजा म्हणतो, विचार की. काशा विचारतो, तुम्ही परत का आलात? तुमच्यामुळे आम्हाला काही त्रास तर होणार नाही ना? म्हणजे आमच्या जीवाला तर तुमच्यामुळे धोका नाही ना? हे ऐकताच मुंजा एक कटाक्ष काशावर टाकत म्हणतो, येडा झाला का तू? फॅमिली आहे तू आपली. वामने हा माझा सक्का भाऊ. मी त्रास देईल होय तुला? मी तुम्हाला त्रास द्यायला नाही, मदत मागायला आलोय. कसली मदत? काशा विचारतो. मुंजा काशाच्या जवळ जाऊन बसत म्हणतो, मला मुक्ती हवी आहे. 70 वर्षापूर्वी त्या झाडावर लटकलो, अजूनपर्यंत सुटका नाही झाली. मला मुक्ती हवी आहे काशा. त्याच्यासाठी मी काय करू? काशा विचारतो. तेव्हा मुंजा विचारात हरवत म्हणतो, माझं लग्न लाव. मी लग्न केलं की मला मुक्ती मिळेल काशा. माझं एका पोरीवर लई प्रेम होतं, पण तिनं माझ्यासोबत लग्न करायला नकार दिला, त्यामुळं मी जीव दिला. आता जोपर्यंत माझं लग्न होत नाही काशा, तोपर्यंत मला मुक्ती नाही मिळणार. लग्नाचा विषय ऐकून काशा वैतागतो. तो मुंजाला म्हणतो, दगडू आजा, शक्य आहे का ते? अरे इथं मला लग्नाला पोरगी भेटल, तुझ्या लग्नासाठी पोरगी कुठून शोधू? दगडू काशाकडे बघत म्हणतो, ते मला माहित नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत माझं लग्न होणार नाही, मी तुझं लग्न होऊ देणार नाही. तुला जर लग्न करायचं असेल तर आधी माझं लग्न लाव, नाहीतर तू सुद्धा माझ्यासारखाच मरणार, रंडवा. असं म्हणत दगडू बेडवर झोपतो. काशा म्हणतो, दगडू आजा,
ती माझी झोपायची जागा आहे. दगडू अंगावर पांघरून घेतो, डोळे बंद करत म्हणतो, आजपासून खाली झोपायची सवय लाव काश्या. आणि हो, माझ्याबद्दल कोणालाही सांगू नकोस. कोणी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार, कारण मला फक्त तूच बघू शकतोस आणि ऐकू शकतोस. गुड नाईट काश्या, असं म्हणून दगडू झोपी जातो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, दगडू मुंजाचं लग्न होणार? पण मेलेल्या व्यक्तीसोबत कोण लग्न करणार? काश्याचं लग्न होणार की नाही? दगडू मुंजाचं लग्न करण्यासाठी काशा काय काय प्रयत्न करतो, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या कथेचा पुढचा भाग लवकरच या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.